नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आखाडामध्ये आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक चर्चांना ऊत आलेला आहे. मात्र एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे आणि ती म्हणजे इथलं राजकारण म्हणजे एखादा फॅमिली बिझनेस झालेला आहे आणि यासाठी कारण अनेक आहेत. गेल्या सगळ्या दिवसांमध्ये आपण बघतोय सातत्याने ही गोष्ट मात्र समोर येते आणि अर्थात ते नेत्यांच्या मुलांना नातवांना देखील आता कळू लागलेलं आहे की हा फॅमिली बिझनेस आहे, चांगला बिझनेस आहे. आणि म्हणून आपण सातत्याने बघितलं की कशा प्रकारे आपल्या आई वडिलांचंच अनुकरण ही मुलं करू बघतायत. अर्थात त्यांच्यासाठी पायघड्या देखील हे आईबाप घालू लागलेले आहेत. मग असं असताना का म्हणू नये की हा फॅमिली बिझनेस झालेला आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अर्थात त्यासाठी अनेक पुरावे देखील आमच्याकडे आहेत. सगळ्यात आधी एक रिपोर्ट बघूयात. घरातलं फक्त मला फुलाचा अधिकार आहे. माझ्या घरातल्या मुलांनी माझ्याकडे हत्त करणं ह्याच्यात काही घेईल नाही. शरद पवारांचं हे वक्तव्य ऐकून भलेही पत्रकारांचं थोडंसं मनोरंजन झालं असेल, मात्र महाराष्ट्रानं पवारांचं हे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण फक्त शिकलेल्यांनाच नव्हे तर शेताच्या बांधावर कष्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा पवारांच्या वक्तव्यानं विचार करायला भाग पडलाय. कारण लोकसभेच्या निवडणुका म्हणजे केवळ विखे पाटील आणि पवारांच्या घरासाठीच लागलेले आहेत काय, असा सवाल सोशल मीडियातून चर्चेला जातोय. पार्थ पवार किंवा सुजय विखेचेच लाड पुरवायचे असतील तर मग महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचेही लाड पुरवण्याचा विचार या मंडळींनी केला असेल का? नाव महाराष्ट्राचं, पण सेटिंग सगळी स्वतःच्या पुरापुरींची आणि नातवांची. माझ्या घरातलं फक्त मला फुलाचा अधिकार आहे. माझ्या घरातल्या मुलांनी माझ्याकडे हत्त करणं ह्याच्यात काही घेईल नाही. पण दुसऱ्याच्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवावा त्याचे आईवडील असताना काय वाटतं? त्याचे आईवडील कोणीतरी प्रतिनिधी आज एका पक्षात सोडून दुसऱ्या पक्षात जातो आणि अमुकच जागा मला मिळाली पाहिजे याची हट्ट करतो. तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यातलं माझं काही म्हणणार नाही. पण त्यांचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही. आणि त्यांच्या वडिलांनी पुरवला तो त्यांचा अधिकार आहे. सध्याच्या स्थितीत बहुतांश मोठे समजले जाणारे नेते हे स्वतःची मुलं, नातवं यांची सेटिंग करण्यात गुंतलेले आहेत. नगरचं तिकीट मिळत नाही म्हटल्यानंतर सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी मदत केली नसेल असं थोडंच आहे. नारायण राणे स्वतःच्या पोरासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेसाठी कामाला लागले. प्रीतम मुंडेंचा पत्ता कट होतो असं वाटत असतानाच खुद्द पंकजा मुंडेंनी पक्षश्रेष्ठींना ललकारण्याचं सोडलं नाही. बरं झालं उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पोराचं लाड करता करता इतरांचं लाड करत असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र धन्य झाला. मी त्याच्याशी ह्या विषयावरती बोललेलो नाही. हा निर्णय तो आणि शिवसैनिक आहेत ते घेतील. मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्याही पोरांची लाड करतो. शरद पवारांसमोर कायमच दोघांचा प्रश्न होता, सुप्रिया सुळे की अजित पवार. त्यात त्यांनी सुप्रिया दिल्लीत आणि अजित महाराष्ट्रात अशी सोपी वाटणी करून टाकली. अधूनमधून अजित पवारांनी बंडाचा झेंडा उभारला, पण मुरलेल्या पवारांनी तो काही वर्षांपूर्वीच मोडून काढला. आताची स्थिती मात्र थोडी वेगळी आहे. पवार उतार वयात आहेत आणि नातवाचं रक्त सळसळणार आहे. अजित पवार सुद्धा साठीत आहेत. पार्थनी उमेदवारीसाठी कंबर कसली त्यावेळेस पवारांनी उडवून लावलं, पण अजित पवारांना जसं रोखू शकले तसे पार्थला रोखू शकले नाही. त्यामुळे खुद्द पवारांनीच कुस्तीच्या मैदानातून माघार घेतली. माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता या नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतायत त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. नातवासाठी शरद पवारांनी माघार घेतल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. पण खरंच पवारांनी नातवासाठी माघार घेतली की गृहकलहामुळे राष्ट्रवादीची फूट टाळली आहे? त्यांचा मुलायम सिंग करुणानिधी होता होता वाचलाय का? पार्थला तिकीट मिळालं नसतं तर तोही सुजयसारखाच भाजपात गेला नसता का? पार्थला पवारांनी तिकीट दिलंच नसतं तर अजित पवार गट राष्ट्रवादीतच राहिला असता का? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. पण जे नेते फक्त स्वतःची पोरं, नातवंड त्यांचे लाड पुरवण्यात व्यस्त आहेत त्यांच्याकडून महाराष्ट्रानं काय अपेक्षा ठेवावी? ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. आणि महाराष्ट्रानं काय अपेक्षा ठेवावी हाच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. आणि खरं सांगतो तर तुमचं आणि आमचं आपण बिनकामाचे आहोत या सगळ्या नेत्यांसाठी. कारण शेवटी त्या घराण्यात जन्माला येणं हा एक मोठा क्रायटेरिया बनलेला आहे. शेवटी इट्स अ फॅमिली बिझनेस. मान्यवर आपल्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूया की ही विदारक अवस्था महाराष्ट्रावरती नेमकी का आलेली आहे. अतुल लोंढे आहेत, प्रवक्ते काँग्रेसचे नागपुरात आपल्यासोबत. भालचंद्र शिरसाट, प्रवक्ते भाजपचे इथं माझ्यासोबत. अंकुश काकडे, प्रवक्ते राष्ट्रवादीचे पुण्यात आपल्यासोबत आहेत. सुनील जाधव आहेत, शिवसेनेचे नेते नाशिकमधनं आपल्यासोबत. तर उमेश घोंगडे, राजकीय विश्लेषक पुण्यात आपल्यासोबत आहेत. सुरुवात करूयात आपण, कारण हे विधान आपण बघितलं शरद पवारांनीच केलं. अंकुश काकडे, तुमच्यापासून सुरुवात करतो. कसं घ्यावं महाराष्ट्रानं हे विधान, तुम्हीच सांगा आणि तुम्हीच समजावून सांगा. कारण आपण बघितलं त्यांनी स्पष्ट केलं की दुसऱ्याच्या नातवाचे हट्ट मी कशाला पुरवू, माझा नातू आहे तो जे हट्ट करेल ते मी पुरवणार. मग शेवटी एक पिता हे बोलत होता की एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून, अध्यक्ष म्हणून शरद पवार हे बोलत होते. कसं घ्यावं महाराष्ट्रानं? नातवांचे हट्ट पुरवण्याच्या बाबतीमधलं जे विधान आहे ते जरूर त्या ठिकाणी सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्या संदर्भामध्ये ते बोलले, परंतु त्याच्या पाठीमागे थोडा विनोद होता. विनोदाने ते बोललेले आहेत. आणि साहजिक आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये जर मुलगा असेल, मुलगी असेल किंवा नवीन पिढीमध्ये त्याच्याही पेक्षा नातू वगैरे राजकारणामध्ये काम करत असतील आणि त्यांनी जर का काही निवडणुकीच्या संदर्भामध्ये अपेक्षा व्यक्त केल्या तर ते शेवटी नाही म्हटलं तरी घरातल्या वडीलधारी मंडळींकडे तो आग्रह धरणार. म्हणजे पार्थ पवार अजित पवारांकडे आग्रह धरू शकतात, शरद पवारांकडे आग्रह धरू शकतात. त्याच्यामुळे तशा प्रकारचा आग्रह जर का घरातल्या मंडळींनी केला आणि तो पुरवण्याचा प्रयत्न वडीलधारी मंडळींनी अल्टिमेटली इट इज लाईक अ फॅमिली बिझनेस त्यांनी केला, ते साहजिक आहे. काय आम्हाला समजलं नाही. अल्टिमेटली मग हा फॅमिली बिझनेस सारखंच झालं. कारण प्रश्न सगळ्यांना असा पडलेला आहे की मग आपण महाराष्ट्राचा विचार करणार आहोत का या सगळ्यामध्ये? महाराष्ट्राचे लाड पुरवणार आहोत का? इथल्या जनतेला काय वाटतं, त्यांच्या समस्या हे सगळं बघणार आहोत का, की आपण आपल्याच घरातल्यांचं लाड पुरवणार आहोत फक्त? नाही, म्हणूनच हा आरोप होऊ नये याच्यासाठी पवार साहेबांनी स्वतः बाजूला होण्याचा निर्णय घेतला की एकाच घरातले पवार 3 उमेदवार उभे करताय, मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आणि तो त्यांना योग्य वाटला. त्यांनी म्हणून घरामध्ये एकत्र बसून निर्णय केला की या बाबतीमध्ये आपण एकाच घरातली 3 उभं न राहता शेवटी कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि म्हणून स्वतः पवारसाहेब बाजूला झाले. पण अंकुश काकडे, हे बाजूला होणं जे आहे, बाजूला होणं, हा जो सॅक्रिफाईस नातवासाठी केलेला आहे, तेव्हा मग महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार केला का, हा प्रश्न येणारच. आणि दुसरं म्हणजे याच्यामुळे भीती वाटली की मुलायम सिंग सारखी परिस्थिती निर्माण होईल. समजा नसती पार्थला तिकीट जर दिलं तर मग बंड झालं असतं वेगळं, जे आपण आता सुजयच्या बाबतीत बघितलेलंच आहे. नाही, मुलायम सिंग यादव असेल किंवा तिकडं लालू प्रसाद यादव असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर घराण्यांच्या बाबतीमध्ये मला बोलण्याचा काही अधिकार नाही. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो की पवारांचं कुटुंब हे एक अतिशय एकजनतेचं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये होणारे सर्व निर्णय एकमेकाशी चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी घेतले जातात. राजकारणासाठी, सत्तेसाठी कुठे घर फुटेल अशी परिस्थिती पवारांच्या घराण्यामध्ये कधी येणार नाही. आपण पाहिलं असेल की यापूर्वी देखील पवारांचा वारसदार कोण, सुप्रिया सुळे का अजित पवार, तेव्हा बंडाचा झेंडा उगारलेला आहे. याच्या अगोदर देखील अजित पवारांनी प्रयत्न झालेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. कुठल्याही प्रकारचा बंडा, आणि तेव्हा मनधरणी कशी झाली होती पवारांकडे माहिती काय त्याच्या नाही. ठीक आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, माध्यमांनी त्याचा काय अर्थ काढायचा तो काढा, परंतु अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, पवार साहेब असतील, यांच्यामध्ये कुठेही राजकारणासाठी, सत्तेसाठी, पदासाठी काही घराण्यामध्ये मतभेद होतील असं अजिबात मला वाटत नाही. बर, पण पवारांनी इतकी म्हणजे त्यांनी ते जे काय बोलत होते ते एक मी सॅक्रिफाईस करतोय, हाच त्याचा अर्थ होता. एवढं मोठं सॅक्रिफाईस करावं पवारांनी मग नातवासाठी, याचं आश्चर्य नाही वाटणार जनतेला?
अंकुश काकडे मी का विचारतोय की गेले 10-15 दिवस सातत्यानं जेव्हा आम्ही शरद पवारांना विचारायचो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की पार्थ उभा राहणार नाही, हे निक्षून सांगितलं होतं. आणि असं असताना मग मी सॅक्रिफाईस करतोय हे म्हणून त्याच्यानंतर त्यांनी संधी देणं म्हणजे हे आश्चर्यकारक नाही वाटत? मग याच्यावर प्रश्न नाही विचारायचे जनतेनं? पवार साहेबांची भूमिका पहिल्यापासून होती की आपण पार्कच्या बाबतीमध्ये त्यांनी अजिबात विचार केला नव्हता, परंतु मावळ मतदारसंघामध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पलीकडे खालच्या भागामध्ये शेतकरी कामगारी पक्षाचा आग्रह होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पार्थ पवारांना उमेदवारी द्या. आणि विशेष म्हणजे आमच्या पक्षामध्ये देखील फारसं कोणी त्या ठिकाणी इच्छुक नव्हतं. जे एक दोघं जण जे इच्छुक होते ते सुद्धा म्हणत होते जर पारचा विचार करत असाल तर आमचं त्या ठिकाणी काही म्हणणं नाही, आम्ही थांबायला तयार आहोत. त्यामुळे मग त्यावेळेला पारचा पर्याय तिथे कुठला राहिला नाही. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटलांनी आग्रह धरला की कोणता तुम्ही या ठिकाणी जर सक्षम उमेदवार द्यायचा असेल तर पार्थ पवारलाच आपण उमेदवारी द्यावी. पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, कर्जत असेल, या सगळ्या ठिकाणच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव करून आम्हाला पवार साहेबांना आग्रह धरला की पार्थला उमेदवारी द्यावी. आणि म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबांना तो निर्णय घ्यावा लागला. बरोबर. पवारांनी माघार घेतली हे पटलं तुम्हाला? खरं सांगा, हे तुम्हाला पटलं आणि रुचलं तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून? नाही, पवारांनी शेवटी नाही, एक लक्षात घ्या, काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या काय रुचलं काय नाही हा भाग बाजूला ठेवा, पण तो एका घरामध्ये 3 उमेदवार नको ती भूमिका घेतली. शेवटी पार्थचा आग्रह असेल त्या ठिकाणी आम्हाला सक्षम पर्यायी उमेदवार नसेल, सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी स्वतःला बाजूला होणं त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. भालचंद्र शिरसाट, हे पट्टे का? कारण आपण बघितलं प्रत्येक पक्षाची अवस्था आहे आणि असं असताना मग हा फॅमिली बिझनेस झालेला आहे का? सच्चे कार्यकर्ते अनेक आहेत आपल्याकडे आणि खूप तळमळीनं काम करणार आहेत, त्यांनी काय करावं हा प्रश्न पडणार नाही का महाराष्ट्राला? कारण चर्चा एवढीच फक्त होतीये की कोण कुठच्या नातवाचे कोण कोणाच्या मुलाचे लाड पुरवतंय. एका मजबूर आजोबांची व्यथा आहे. मजबूर आजोबा जे महामिलावटीला मजबूत करायला निघाले पण घरामध्ये मजबूर झाले, त्यांची ही कथा आहे. ती आपण समजावून घ्यायला पाहिजे. तो वेगळा त्याला परिप्रेक्ष्य आहे. परंतु आपण जे म्हणताय घराणेशाही, ज्याच्यावर सातत्याने भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे आणि घराणेशाहीला वाव मिळू नये, कर्तृत्ववान असेल एका घराण्यातला निश्चितपणे विजयराजे शिंदे, वसुंधरा राजे आणि माधवराव शिंदिया हे वेगवेगळ्या पक्षात होते, कर्तृत्ववान होते. परंतु फक्त घराण्यातला माणूस आहे ज्याचं मावळमध्ये काही काम नाही. सुजय विखे पाटलांनी 3 वर्ष नगरमध्ये खासदारकीला उभं राहायचं म्हणून तयारी केली. मावळमध्ये त्याचा काही संबंध नाही, ज्याचं आधार कार्ड मावळचं नाही. पक्षाची ताकद निश्चितपणे पक्षाने कुठलाही निर्णय घ्यावा, पण तो कुठलाही निर्णय घेताना केवळ पवार घराण्यातलाच आणि घरातला वाद न मिटवता आल्यामुळे व्यतीत झालेल्या मजबूर आजोबांनी आपला वारसा वारसदारला दिलेला आहे. बरं, सुजय विखेंचं काय काम करत म्हणजे तयारी म्हणजे काय करत नाही सांगतो ना मी. आणि परत एकदा आपण जे दाखवतोय खासदार आणि बेटादार, खासदार आणि वारसदार, एक खासदार झालेलं नाहीये. सुजय विखेंचं तुम्ही शिरसाट, सुजय विखेंचं तुम्ही म्हणालात, मी सांगतो हे फक्त उमेदवार आहेत आणि यांचा पराभव हा निश्चित आहे. पवार कुटुंबियांनी फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन सुरू केलेलं आहे. गांधींसारखं तिकडे तुमचा खासदार असताना त्यांना डावलून जेव्हा तुम्ही सुजय विखे यांना उमेदवारी द्यायचं म्हणता तेव्हा अशी काय 3 वर्ष तुम्हाला दाखवली चुणूक त्यांनी दुसऱ्या पक्षात राहून? आमच्या पक्षात नवते. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यामध्ये घराण्याला तुम्ही पण खतपाणीच घालताय की? मग सुजय विखे पाटील हे घराणं आमच्या पक्षाचे एक तर शिरसाट एक मिनिट, एक तर हे मान्य करा की तुमच्या खासदारानं 5 वर्ष काम केलं नाही. आमच्या पक्षाकडे सक्षम मी येतो, अंकुश काकडे मी येतो. शिरसाट एक तर हे मान्य करा की 5 वर्ष तुमच्या खासदारानं तिथं काही काडीचंही काम केलेलं नाहीये म्हणून तुम्हाला तो बदलावा असं वाटला. एक तर हे मान्य करा, नाहीतर मग घराणेशाहीला तुम्ही प्रोत्साहन देताय स्पष्ट दिसतं ना. वैभवजी 5 वर्षाने 15 वर्ष दिलीप गांधी खासदार आहेत. 15 वर्ष, त्यामुळे 3 वेळा ते निवडून आलेले आहेत आणि 3 वेळा काही लाट नव्हती. मला हेच विचारायचं आहे, नवख्या सुजयची अशी काय चुणूक त्यांनी 3 वर्ष दाखवली तुम्हाला? म्हणजे
तीन वेळा 2 वेळा युपीएचं सरकार आलेलं असताना, आघाडीचं सरकार असतानाही दिलीप गांधी खासदार म्हणून निवडून आले. माझा प्रश्न घ्या ना थेट. निश्चितपणे आपल्याला वेळ कमी आहे. त्यांचं कर्तृत्व मान्य करून पक्षाचा विस्तार करण्यासाठी नवीन तरुण तडपतात त्यांच्या उच्च जागी शिक्षित, त्यांच्या तरुण- जागी तुम्ही आया तरुण रामला एकाला घेणार. उच्च शिक्षित ऐकून घ्या, आज 65% युवक मतदार आहे. तरुण तडपदार आणि उच्च शिक्षित असे सुजय विखे दिलीप पाटील, गांधी युवकांना अपील ज्यांचं झाले एक नसते वेगळं असं वलय म्हणायचंय. आहे, ज्यांचा स्वतःचा एक वेगळा परिप्रेक्ष्य आहे, युवकांमध्ये प्रभाव म्हणजे आहे, म्हणजे त्यांना आणून तुमचे आम्ही बेरीज तुम्ही केलेली आयात आहे. केलेले आम्ही घराणेशाहीला प्रोत्साहन दिलेले घराणेशाही तरुण केलेली तडफदार नाही. आणि आणि आणून घराण्याला घेतलं त्यांनी नाही. पार त्यांना जर हे आणि दिलं तर घराण्याला त्यांचं काम घ्यायचं काय आणि असेल- त्यांचं तुम्ही आधार कार्ड विचारताय. घराण्याला घ्यायचं असेल तर विखे पाटला, राधाकृष्ण विखे पाटलांनाही यावं लागेल. त्याचं मला माहिती नाही ते येणार आहेत की नाही, परंतु आम्ही एक सुजय विखे पाटील या नव तरुणाला, नव नेतृत्वाला पक्षामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि सर्व न्याय दिलीप आपण मग ते पार्थशी तेच म्हणतायत की ते पण म्हणतात की पार्थनी काम केलेलं आहे म्हणून. राम नाईकजी यांना जेव्हा खासदारकीचं तिकीट न देता गोपाळ शेट्टी लढले तेव्हा राम नाईकांच्यावरती अन्याय झाला असं आपण म्हटलं. कसं आहे शिरसाट एका माळ्याचे सगळे मणी आहात हे स्पष्ट याच्यात होतोय. तरुण कारण गोपाळ शेट्टी आल्यावर राम नाईक हे राज्यपाल झाले. नाही, हे म्हणजे सगळं राम ठीक आहे. आपण नाईकांच्यावरती आता कधी सद्यस्थितीविषयी अन्याय झाला बोलूया. नाही. माननीय शिरसाट, राम नाईक हे राज्यपाल झाले. तुम्ही दिलीप खतपाणी गांधी घालताय ना यांची घराणेशाहीला. यांनाही न्याय मिळेल. सुजय विखे पाटील हे तरुण तडफदार अतुल नेतृत्व लोंढे आलेलं आहे. अतुल लोंढे आपण बघितलं दोघांकडे कशा प्रकारे उत्तर नाही, कारण आज गोची प्रत्येक हो, ते प्रवक्त्याची काय झालेली सांगणार? आहे. त्यांचं पूर्ण काय बोल- घराण्याशाहीवरती काँग्रेस पक्ष आहे. चला, घराण्याशिवाय सुरूच- काहीच नाही. अशोक चव्हाण, शंकरराव अतुल चव्हाण, लोंढे बोलण्याच्या अगोदर अमित शिरसाट सुरू देशमुख, झाले. पृथ्वीराज, विलासराव देशमुख आणि गांधी घराणं, घराण्याची पूजा करतच आयुष्य काढलंय काँग्रेसने. चला आपण घेऊया उत्तर घेऊया अतुल लोंढेंकडनं. अतुल लोंढे, अहो महाजन मुंडे खडसे हे पहा ना. असं आहे की गंगाधर फडणवीसांचे चिरंजीव, हॅलो अंकुशराव ऐका, गंगाधरराव फडणवीसांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस हे असं आपण खासदार खूप झाले मोजत नाहीत. गेलो ना, वैभव. हे पहिले असं नगरसेवक आपण झालेत. खूप मोजत गेलो. हे डायरेक्ट खासदार पार्थ पवार असं सारखे आपण- डायरेक्ट खासदार झाले नाहीत. असं आपण नाही, खूप अतुल- मोजत- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अतुल लोंढे, झाले प्रॉब्लेम नाहीत. हाच आहे ना, अतुल खासदार झाले नाहीत. नगरसेवक म्हणून, महापौर म्हणून काम करत 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 ते वर चढलेत. पार्थ पवार सारखी कोलांटी उडी, बेडूक उडी मारली नाही. हे लक्षात घ्या अतुलजी. बरं अतुल लोंढेंना बोलून देऊया. तो प्रश्न येतो कुठे? ते आता कोणाची बोलू का? उडी मारली, शिरसाटजी बोलू का? सुजय विखेंनी मारली. बोला शिरसाटजी बोलू का? अतुल लोंढे यांचं आपण ऐकूया, नंतर बाकीच्यांकडे जातो. हा नाही, आता शिरसाटजी असं आहे की शिरसाटजी एक बोट इकडे दाखवत होते आणि त्यांची 9 बोटं जी आहे, 4 नाही 9 बोटं जी आहे ती सगळी भाजपाकडे चालली होती. आता भाजप कशी वृद्ध होत चाललेली पार्टी आहे. भाजपमध्ये इतके वृद्ध लोक जमा झालेले आहे आणि त्या इतका प्रॉब्लेम झालेला आहे की आता अडवाणींनी आणि मुरली मनोहर जोशींनी स्वतःचं हे ठरवावं. आज लोक ठरवतील. वैभव, आपण हा प्रश्न जो आहे ना तो आता लोकांवर सोडून देऊया. सगळ्याच पक्षांमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि लोकशाहीमध्ये आहोत तर लोकांवर सोडू. जर चर्चा करायची असेल वैभव आज खऱ्या अर्थानं, तर चर्चा ही केली पाहिजे की कोणत्या पक्षामध्ये गुलामांची फौज आहे. ज्या लोकांचं एज्युकेशन नाही, 12वी नापास शिक्षण मंत्री, 12वी नापास केंद्रामध्ये उच्च शिक्षण मंत्री, अमृतसरमधून हारल्यानंतर देशाचे वित्त मंत्री, नंतर सुरक्षा मंत्री, अशी ही जी मंडळी आहे, स्मृती इराणी पण सारखे, अतुल लोंढे अरुण जेटली घराणेशाहीवरती सारखे, बोलायला आणि अडचण निवडून आलेले वाटते. लोक जे आहे अतुल ती लोंढे सगळी बाहेर. घराणेशाहीवरती बोलायला अडचण वाटते. नाही मग आज हा विषय घेतला तर त्याच्यावर बोलू की आपण वैभव खुल्या. असा आहे कारण की कसं अतुल काँग्रेसवर लोंढे टीका करता तुमच्यासारख्या करता कार्यकर्त्यांना शिवसेनेत मेहनत काय घेताना आम्ही झालं? बघितलेलं आहे. शिवसेनेत- अतुल लोंढे तुमच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांना मेहनत घेताना आम्ही बघितलेलं आहे. तेव्हा तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा डावललं जातं ना, मीडिया म्हणून आणि समाज म्हणून आम्ही प्रश्न विचारणारच की हे असं का होतं. सच्च्या कार्यकर्त्यांना डावलून का, तर केवळ पुतण्या, नातू, मुलगा ही नाती आहेत त्यांचे लाड का केले जातात, हा खरा प्रश्न आहे. अतुलजी, मी तुमच्याकडे येतो, छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेचच परततोय कारण ही महत्वाची चर्चा आहे. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. खासदार नव्हे बेटादार याविषयी आपण बघतोय, कारण सगळं अट्टाहास यासाठी आता सुरू आहे की माझ्या घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे तिकीट मिळेल. आणि मग हे सगळं होत असताना अख्खा पक्ष म्हणजे आमचं कुटुंब आहे हे जेव्हा हे नेते बोलतात तेव्हा कसा विश्वास ठेवायचा आहे नेत्यांवरती, हा खरा प्रश्न आहे. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. उमेश घोंगडे यांच्याकडे जातोय, राजकीय विश्लेषक पुण्यात आपल्या सोबत. उमेशजी, एक तटस्थ मत तुमचं आता आम्हाला ऐकू द्या, कारण आपण बघितलं आज उमेश, हा वैभव, माझा विषय राहिला होता. ओके अतुलजी, ओके 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 तुम्ही बोलून घ्या नंतर त्याच्याकडे. मला बोलूच दिलं नाही ना. ओके ओके अतुल. हा, आता एक महत्वाचा असा विषय आहे की शिरसाट साहेबांना मला थोडासा इतिहास सांगायचा आहे. 1989 ते 2019 या 30 वर्षामध्ये गांधी घराण्याचं शक्यता असताना सुद्धा कोणी, सोनियाजी असेल, प्रियंकाजी असेल किंवा राहुलजी असेल, प्रधानमंत्री किंवा मंत्रीपद कुठलं राहिलं नाही. कोणत्याही सरकारी पदावर 30 वर्ष नव्हते. या घराण्याचा इतिहास बघा.
कृष्ण हाते सिंग, विजयलक्ष्मी पंडित, जवाहरलाल नेहरू, कमला नेहरू, इंदिराजी हे सगळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेलमध्ये गेले. जेव्हा काही लोक ब्रिटिशांचे तळवे चाटत होते, मुस्लिम सोबत युती करत होते, त्यावेळेसची गोष्ट सांगतो मी ही. त्यावेळेस सुद्धा हे गेले आणि स्वातंत्र्यानंतर 2 प्रधानमंत्री आमच्या काँग्रेसनी, इंदिराजी आणि राजीवजी, या देशाच्या एकत्रीकरणासाठी घालवलेले आहे. यांनी आम्हाला देशभक्ती, घराणेशाही शिकवू नका. घराणेशाही कसली आहे तर घरातल्या लहान भावानी मोठ्या भावाला मारलेला आहे. म्हणून घराणेशाहीवर जर गेलं ना तर फार अडचणीचं होईल. मी तुम्हाला सांगतो भालचंद्र साहेब, फार अडचणीचं होईल. सगळे विषय काढता येईल. आज महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण तुमच्यासारखं एकाचा वारसा सांगा ना का मारलं वारसा तुमच्या घराणेशाहीमध्ये प्रमोद महाजनांचा प्रवीण महाजनांनी का खून केला? का खून केला सांगा ना. माहिती आहे ना तुमच्या घराणेशाही उद्या ना आता बाहेर का मारलं प्रमोद महाजनांना? घरातला प्रवीण महाजनांनी का खून केला प्रमोद महाजनांचा? सांगा ना. राहुल महाजन तुमचे नेते काय होत होते? काय त्यांनी दिवे लावले राहुल महाजनांनी? सांगा ना. प्रवीण तुम्ही सांगा ना लोकांसमोर महाराष्ट्राच्या प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांचा खून का केला ते सांगा ना. त्याचा घराणेशाहीचा काय संबंध? त्याचा घराणेशाहीशी काय संबंध? पवार साहेब मागे झाले. घराणेशाहीशी काय संबंध? घराणेशाहीशी काय संबंध त्याचा? नाही लोक तुमची घराणेशाही आता मजबूर आजोबांची व्यथा ऐका. मजबूर आजोबा काय बोलतायत ऐका. मी मजबूर आहे, मी महामिलावट मजबूत करतो पण घरामध्ये मजबूर आहे. मी महामिलावट मजबूत करतो पण घरामध्ये मजबूत आहे. 21 पक्षाची महामिलावट मजबूत करतो पण मी घरामध्ये मजबूर आहे. मजबूर आजोबांची मजबूर व्यथा. अतुल लोंढे, पण प्रश्न एक वाक्य तुम्ही म्हटलं. अतुल लोंढे, मजबूर व्यथा नाही आहे. नक्कीच 50 वर्ष राजकारणामध्ये आहे. 50 वर्ष राजकारणामध्ये आहे. महाराष्ट्राची सेवा केली आहे. आता मजबूर झाले. एक योजना घराणेशाहीने मजबूर किया. फडणवीसांची एक योजना सांगा मला ज्यांनी महाराष्ट्र बदलला. अतुल लोंढे, सांगतो तुम्हाला पवार साहेबांनी काय केलं? लुटलं महाराष्ट्राला. लुटलं. काँग्रेसमध्ये आज तुम्ही काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाली. काँग्रेसच्या पाठीत सातत्याने खंजीर खुपसून ज्या राष्ट्रवादीने केलं त्या राष्ट्रवादीच्या भलावण करतोय आपण. नक्कीच नक्कीच प्रवक्ता बसून नक्कीच अतुल लोंढे अग्रीड. शिरसाट नेतो नरेंद्र मोदी अतुल लोंढे ऐका ना. अग्रीड. मोदींनी स्वतःहून म्हटलेलं आहे. मोदींनी ऐका प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अतुल लोंढे ऐका. अतुल लोंढे ऐका. अतुल लोंढे तुमचे मुद्दे मान्य आहेत. अतुल लोंढे तुम्हाला मी समर्थन देतो. ऐका. अतुल लोंढे ऐका. मोदींनी स्वतःहून म्हटलेलं होतं की हो मी दर 15 दिवसांनी फोन करतो आणि पवारांचा सल्ला घेतो. मग मला अगदी हृदयावर हात ठेवून सांगा, जेव्हा पवारांसारखा दिग्गज नेता, इतका प्रचंड अनुभव आहे आणि या देशाला अशा नेत्याची गरज असताना ते जेव्हा म्हणतात की नातवासाठी मी बॅक ऑफ करतोय, हे तुम्हाला पटलं का? खरं सांगा. एका वाक्यात उत्तर पाहिजे. हे पटलं का तुम्हाला? अहो पवार तुम्हाला वेदना नाही झाल्या? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जशा वेदना झाल्या तुम्हाला झाल्या की नाही? प्रधानमंत्री होऊन पुन्हा वेदना आम्हालाही झाल्यात. पवार साहेब नाही म्हटलं. पवार साहेब आदरणीय नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि देशाच्या प्रधानमंत्री किंवा मोठ्या पदाचा प्रश्न येईल तर त्यांना ते पद देऊन नंतर निवडून आणता येईल. तो विषय नाही आहे. पण तरुण रक्ताला पुढे करण्याची ताकद दाखवली, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. कार्यकर्त्यांचीच भावना त्यांनी ठेवली. मावळ मधले सगळे कार्यकर्ते गेले म्हणून त्यांनी घेतलं. पण सुजय विखेला यांनी का घेतलं ते सांगावं. यांनी देशातली सगळ्यात मोठी पार्टी, जगातली मोठी पार्टी. हो, पण तुमच्यासारखे तरुण रक्त जे आहे ना ते देखील राष्ट्रवादीत आहे. असल्या कुठल्या कार्यकर्त्याला दुसऱ्या एखाद्या संधी दिली असती तर खूप मोठं वाटलं असतं आणि ते एक दीपस्तंभासारखं येणाऱ्या काळात अनेकदा ते हे उदाहरण दिलं गेलं असतं. तसं झालेलं नाहीये. घरातल्याच नातवासाठी हा अट्टाहास केला गेला म्हणून सगळा हा प्रश्न आहे. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परततो आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. शरद पवार नाव घेतल्याबरोबरच मुरलेला राजकारणी अशी प्रतिमा डोळ्यांच्या समोर उभी राहते आणि त्यामुळे पवारांच्या वक्तव्याकडे मीडियाचं नाही तर सगळ्यांचं लक्ष असतं. पण सध्याची त्यांची भविष्यवाणी ही सोशल मीडियात देखील ट्रेंडिंग ठरले. भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोदीच पंतप्रधान होतील अशी खात्री आहे, पण पवारांना असं अजिबात वाटत नाही. पाहूया टीव्ही9चा हा स्पेशल रिपोर्ट. भाजप मोठा पक्ष असेल पण मोदी पंतप्रधान नसतील. मुझे लगता नहीं कि आगे चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होगी. शरद पवारांचं मोदींबद्दल सर्वात मोठं भाकीत. राजनीति की हवा किस ओर चलेगी आपको जानना है तो शरद राव के साथ बैठिए. कि शरद पवार जी हवा का रुख भाप लेते हैं.
आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रूप काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. पवारांचं भाकीत नेमकं कशाच्या आधारावर? शरद पवार हे अष्टपैलू आहेत. आतापर्यंत एक चांगला राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्योतिषी म्हणून काय ओळख झालेली नाहीये. तर गुरुनं आपल्या शिष्यासाठी मोठी भविष्यवाणी केली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे, पण मोदी काही पंतप्रधान होणार नाही असं पवारांना वाटतंय. मेरा असेसमेंट है, मुझे थोड़ी बहुत जो राजनीति समझती है इसके मुताबिक मुझे लगता नहीं कि आगे ये चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होगी. पर मुझे लगता है कि उनको जो नंबर चाहिए वो नंबर मिलेगा नहीं. मैंने यही कहा कि पहले नंबर ही उनको नहीं मिलेगा, बाद में बात कर सकते. पवारांनी मोदी पंतप्रधान नसतील असं म्हटलं असलं तरी सध्या ओपिनियन पोल आणि सर्वे एनडीएच्याच बाजून आहेत. व्हीडीपीने एनडीएला 336, यूपीएला 59 आणि इतरांना 148 जागांचं भाकीत वर्तवलं. सी वोटरने एनडीएला 264 जागा आणि यूपीएला 141 जागा दिल्या. तर सीएनएक्सनेही एनडीएला 285 आणि यूपीएला 126 जागेची भविष्यवाणी केली आहे. साहेबांनी जे दुसरं त्या ठिकाणी वक्तव्य केलं की मोदी पुढच्या वेळेला पंतप्रधान बनणार नाही, आणि जे ते त्यांना प्रश्न विचारला नसावा की त्यांच्याही मनात तेच आहे की राहुल गांधी पंतप्रधान देशाचे बनणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या सत्तेवर पुन्हा येणार नाही, आणि सत्तेवर ज्या वेळेला त्या ठिकाणी पाय उतार होईल त्यावेळेला त्यांच्या मागे ही जी काही त्यांनी केलेली पापं आहेत ती सगळी जनतेसमोर येणार आहे. साहेबांचं हे वैयक्तिक मत असू शकतं, पण मी त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी एवढं तर मान्य केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी सर्वात मोठी पार्टी, सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी ते निवडून येणार आहे. पण तो पवार साहेबांनी मागच्या वेळी असे भाकीत केलेले होते. आता ते कितपत खरी ठरतायत काय याची आपल्याला कल्पना आहे. मागच्या वेळेला त्यांची धुळदाण सगळी राष्ट्रवादी काँग्रेसची झाली, काँग्रेसची झाली, आणि मला वाटतं त्यापेक्षाही जास्त वाईट परिस्थिती ही यावेळेला त्यांची त्या ठिकाणी होणार आहे. पवार हे अष्टपैलू आहेत. आतापर्यंत एक चांगला राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्योतिषी म्हणून काय ओळख झालेली नाहीये. जसं आम्ही म्हणतो, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो, आणि ते जे बोलतात त्याचे नेमकं उलट समजायचं असतं. तसंच आहे ते, वेगळं काय करायचं. विरोधकांची लढाई मोदी विरुद्ध ऑल असली तरी देशभरात महाआघाडी तितक्या ताकदीनं उभी राहू शकलेली नाहीये. उत्तर प्रदेशात अखिलेश मायावतींनी काँग्रेसला दूरच ठेवलंय, तर ममता बॅनर्जींनीही पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची आघाडी केलेली नाही, आणि म्हणून विरोधकांच्या मतांचं विभाजन तर स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं पवारांचा तर्क कशाच्या आधारावर आहे हाही सवाल आहेच. चं वातावरण असताना देशामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावल्या जाते आहे. ती महत्त्वाची बैठक असताना मोदी त्या बैठकीला जात नाही, हा जो त्याचा ॲटिट्यूड आहे, त्यामुळे त्याच्या नावावर इतर लोक काही संमती देतील ही शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपची सत्ता येईल की नाही हे मला माहीत नाही, पण मोदी पंतप्रधान बनणार नाही हे तर हे शरद पवारांनी सांगण्याची गरज नाही, हा देशातला सर्वसामान्य माणूसही सांगू शकतो. राजकीय वाऱ्याचा प्रवास पवार आधीच ओळखतात. आता त्यांनी मोदींबद्दल अंदाज वर्तवलाय, मात्र हा अंदाज किती खरा ठरेल हे पाहण्यासाठी 23 मे पर्यंतची वाट पाहावी लागेल. किसान को मौसम का अंदाज जल्दी आ जाता है. शरद राव ने उस गुण का राजनीति में भरपूर उपयोग किया है. ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी. पुन्हा एकदा याच्याविषयी चर्चा करूयात. थेट जातोय मी उमेश घुंगडे, राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. मगाचा विषय जो आपला होता घराणेशाहीचा, आणि आता त्याला जोडून हा विषय, कारण आपण बघितलं हवा करू भाप लेते असं अनेकांनी आतापर्यंत दिग्गजांनी पवारांबद्दल म्हटलेलं आहे. असं असताना त्यांनी म्हटलं की भाजप सगळ्यात मोठा पक्ष तर या निवडणुकीत ठरेल, मात्र पंतप्रधान मोदी काही होणार नाहीत. मात्र हे सगळं होत असताना मग स्वतः बॅक ऑफ होणं हा देखील एक वेगळा पैलू आहे. म्हणजे याच्याशी संबंधित आहे असं म्हणावं घोंगडे. वैभवजी, 2 मुद्दे या संदर्भात मला बोलायचे आहेत. जी, एक पहिला मुद्दा असा की मला सांगा, गांधी नेहरूंच्या घराण्याविषयी देशभर बोललं जातं,
पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये बघा, प्रत्येक पातळीवरती घराणेशाही आज तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात दिसेल. त्याला काँग्रेस अपवाद नाही, राष्ट्रवादी अपवाद नाही, भाजप अपवाद नाही, कोणताही पक्ष त्याला अपवाद नाहीये. प्रत्येक जण आपण सत्तेत आलो की आपला मुलगा, आपला पुतण्या, आपला नातू, आपला भाऊ याला प्रत्येकाला राजकारणात आणतो आणि सेटल करायचा प्रयत्न करतो. मुळामध्ये त्यावेळी त्याला एक संधी साधू, ऍक्च्युली खरं तर हा संधी साधूपणा असतो, पण त्यावेळी त्याला एक विशिष्ट प्रकारचा मुलामा दिला जातो आणि आपला वारसदार पुन्हा राजकारणात सेटल केला जातो. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुळामध्ये किमान त्यांना एवढी जाणीव तरी आहे की जेव्हा पार्थ पवारांना अगदी नाईलाजानं का होईना मावळमधून लढवायची वेळ आली, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की एका घरातले एवढे लोक निवडणूक रिंगणात उतरणं योग्य नाही म्हणून त्यांनी स्वतःहून माघार घेतली. त्याला तुम्ही सॅक्रिफाईस म्हणा, नातवाचा हट्ट पुरवणं म्हणा, पण किमान काही त्यांनी काही धोरणीपणा हा दाखवण्याचा प्रयत्न केला, स्वतः सॅक्रिफाईस केलेला आहे. आणि घराणेशाहीच्या संदर्भामध्ये आपण जे काय बोलतोय त्याची किमान जाणीव त्यांनी महाराष्ट्राला करून दिली की मी माघार घेतो आहे. कारण एकाच घरातल्या इतक्या लोकांनी राजकारणात येणं, राजकारणाच्या जागा अडवणं बरं नाही. नाही पण घोंगडे, आजपर्यंत असं सॅक्रिफाईस कधी पवारांनी केलेलं आहे एवढं हे अख्ख्या त्यांच्या राजकारणात कधी ऐकलेलं नाहीये कोणी, एवढं मोठं सॅक्रिफाईस की नातवाचं केवळ हट्ट पुरवण्यासाठी. तुमचा मुद्दा जो आहे वैभवजी, मला तो मान्य आहे की पवार साहेबांनी एखाद्या कार्यकर्त्यासाठी अशी सॅक्रिफाईस केली असती का? कदाचित असं त्यांच्या घरातला तो प्रश्न होता, घरातल्या काय चर्चा, काय पुढे भविष्यात वाढून ठेवलं होतं याची चर्चा आपण सगळेजण ऐकतो. कदाचित त्यासाठी त्यांनी स्वतः माघार घेतली असावी. तुमचं मगाशी मी पण ऐकलेलं आहे की महाराष्ट्रातल्या एखाद्या कार्यकर्त्यासाठी पवार साहेबांनी हा सॅक्रिफाईस केला असता का? तर निश्चितपणे घराचा विचार सुद्धा त्यांनी केलेला आहे, त्यामुळे त्यांनी ती माघार घेतलेली आहे. घराचाच विचार केलेला असं खरं तर म्हणावं असं वाटतं हे सगळं बघितल्यानंतर. पुन्हा मी तुमच्याकडे तो सुनील जाधव देखील आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. सुनील जाधव, उद्धव ठाकरे यांचं आजचं वक्तव्य आहे की मी माझ्याच मुलांचे नाही तर दुसऱ्यांच्या मुलांचे देखील लाड जे ते पुरवतो. तुमचे लाड पुरवले जातात शिवसेनेत? हॅलो जी, हॅलो जी, आवाज येतोय सुनील जाधव? हॅलो, आवाज येतो? हा, तुमचा येतोय आवाज, महाराष्ट्र ऐकतोय, बोला. नाही, माझा प्रश्न असा होता की उद्धव ठाकरे यांनी छाती ठोकपणे सांगितलं की बाबा मी इतरांच्या मुलांचे लाड पुरवतो, तर पुरवले जातात का लाड कार्यकर्त्यांचे शिवसेनेमध्ये? कारण मला अजूनही आठवतंय युवासेना म्हणून जेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आलं तेव्हा मग अभिजित पानसरे यांनी नंतर राजीनामा दिलेला होता आणि मग पक्ष सोडून दिला होता. त्याची आठवण झाली मला त्या निमित्तानं. नाही, आदित्य साहेबांचं नाव जरी पुढे आलं असेल तर आदित्य साहेबांनी काही संघटनेत काम केलं तेव्हा ते युवासेना प्रमुख झाले. अगोदर काय असे डायरेक्ट त्यांना बसून नाही ठेवलं. तुम्ही पण बघताय की आदित्य साहेब महाराष्ट्राचे दौरे करता फिरताय, काम करताय आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाची काळजी घेत्या. असं काही नाही, आम्ही कडवट निष्ठावंत शिवसैनिक जरी असलो तर आमची पण काळजी घेता. असे अनेक लोक शिवसेनेत ते बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच शिवसेनेत गांधी घराण्यावरती घराणेशाहीची टीका खरपूस केलेली आहे. हा, पण घराणेशाही झालीच कुठं शिवसेनेत? घराणेशाही झालीच नाही ना. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ना, घराणेशाही थोडी झाली. आदित्य साहेबांनी काम केलं महाराष्ट्रात, युवकांचे प्रश्न सोडवले, त्याच्यातून पुढे आलेले आहे आदित्य साहेब. अंकुश काकडे यांना विचारतो. अंकुश काकडे, खरं तर टोला जो आहे तो शरद पवारांना लगावला आज उद्धव ठाकरे यांनी की आमच्या मुलांची नाही, आम्ही इतर मुलांची काळजी घेतो. काय त्याच्यावरती प्रतिक्रिया तुमची? आदित्य ठाकरेंच्या बाबतीमध्ये गेली 2-2.5-3 वर्ष ते विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून काम करतायत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, मुंबई विद्यापीठाची निवडणूक असेल, यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. त्यामुळे ते गेली 2-2.5-3 वर्ष निश्चित काम करतायत आणि त्यांची इच्छा असेल
ते जर राजकारणात येत असतील तर त्याचं स्वागत आहे. कारण शेवटी काम करणारा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता, त्याला या वयामध्ये जर आपण काम करण्याची संधी दिली नाही तर वयाची 50-60 अंकुश काकडे, आज खरंच सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की या एकमेकांच्या मुलांबद्दल घराणेशाहीचा आरोप न लावता आज चक्क सगळेजण गोड गोड चांगलं चांगलं तुम्ही बोलताय, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, ते पुढे गेली पाहिजेत असं म्हणतायच. नाही, एक लक्षात घ्या की जी वस्तुस्थिती ती मान्य करायला हवी ना. केवळ राजकारणासाठी म्हणून विरोधासाठी विरोध करणं हे योग्य नाही. जरूर आदित्य ठाकरे गेली 2-2.5-3 वर्ष काम करतायत उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर अगदी उत्तरेमध्ये देखील जाऊन आले. त्या ठिकाणी राम जन्मभूमीच्या पूजेला देखील गेले होते, पंढरपूरला देखील गेले होते. त्यामुळे ते काही राजकारणामध्ये एकदम आले तसं नाही, काम करतायत. काम करणाऱ्या तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. ठीक आहे, एखाद्याचं काम कमी असतं पण काही वेळेला ती योग्य वेळ असते आणि ती योग्य वेळ जर का चुकली तर कदाचित त्याचं पुढचं करिअर हे देखील बाजूला जाऊ शकतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य तरुणाला. बरं, मावळमध्ये पार्थ पवारांचं काम कसं सांगा, मग शिरसाटांनी देखील आरोप लावलेला होता. बरं, आपण पार्थ पवारांचं काम तुमच्या तोंडून ऐकूया. नाही, 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षातली काही मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये गेली आणि त्या ठिकाणी आमच्या महानगरपालिकेच्या सत्तेला सुरुंग लावला. त्या ठिकाणी आमचा पराभव झाला. एक प्रकारचं नैराश्याचं वातावरण त्या ठिकाणी आमच्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये आलं होतं. तेव्हापासून कदाचित मीडियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा मीडिया पुढे ते आलं नसेल, वर्तमानपत्रामध्ये आलं नसेल, पण गेली 2 वर्ष पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पार्थ पवार युवकांचं संघटन करण्याचं काम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त आणण्याचं काम हे सातत्याने करतोय. त्या ठिकाणी पक्षाच्या मेळाव्यांना, कार्यक्रमांना, आंदोलनांना, मोर्चाला पण अंकुश काकडे, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आपण बघतोय. कर्जमाफी झालेली नाहीये, ओरडून ओरडून तुम्ही सांगताय. त्याच्यात कधी आंदोलन केलेलं कधी कोणी पाहिलं नाही. मी प्रामाणिकपणे तुम्हाला काही मुद्दे मांडतोय. त्याच्यानंतर बेरोजगारीचा तरुणांशी निगडीत असलेला इतका मोठा प्रश्न आहे, कधी मोर्चा कोणी कधी पाहिलेला नाही, कुठे नेलेला, कुठे आक्रमकपणे काही केलेलं बघितलेलं नाही. म्हणून मी प्रश्न विचारला की काय असेल तर सांगा, मीडियाचं लक्ष गेलं नसेल का. बेरोजगाराच्या प्रश्नावरती राज्यपालांना देखील त्यांनी निवेदन नेऊन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता मी म्हणालो ना की कदाचित मीडियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये ते आलं नसेल, पण त्यांचं काम त्या ठिकाणी पक्षामध्ये, युवकांच्या संघटनेमध्ये, त्यांच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेले 2-2.5 वर्ष चालू आहे. तुम्ही आज पिंपरी चिंचवड परिसर असेल त्या ठिकाणी पार्थ पवार माहीत नाही असं एकही गल्लीबोळ तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार नाही. अहो, आणि पवारांच्या घरातले ते सगळ्यांना मग सगळं ओळखत असणार आहे, काय वेगळं सांगायला नको. अर्थात एक मी आठवण करून देतो, काही महिन्यांपूर्वी इथं जेव्हा सुप्रिया सुळे स्वतः आलेल्या होत्या TV 9च्या स्टुडिओमध्ये, तेव्हा प्रश्न त्यांना आवर्जून आम्ही विचारला होता अंकुश काकडे, आणि तुमच्यासाठी आहे. आणि त्यांनी तेव्हा आवर्जून म्हटलं की मी दुसऱ्यांच्या घराणेशाहीवरती का बोलू, जर मी त्याचं उत्तम उदाहरण आहे असं प्रांजळपणे त्यांनी सांगितलं होतं. याला देखील मोठी हिंमत लागते आणि सुप्रिया त्यांनी ती दाखवलेली होती. खूप विशेष आहे. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अगदी लास्ट सेगमेंट आहे, त्यामुळे सगळ्यांची एक कमेंट लास्ट मी घेणार आहे. अतुल लोंढे, भालचंद्र शिरसाट, अंकुश काकडे, सुनील जाधव आणि उमेश घोंगडे आपल्या सोबत आहेत. प्रथम जातो अतुल लोंढे यांच्याकडनं. एक लास्ट आणि महत्वाची कमेंट अतुल लोंढे तुमच्याकडनं. एक महत्वाचा प्रश्न दोघांना सगळ्यांनाच विचारणार आहे मी, आणि त्यामध्ये एक तर नवी पिढी ऐकण्याच्या बाहेर गेले का अतुल लोंढे. कारण आपण बघितलं, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मुलगा माझा ऐकत नाही. शरद पवारांची हतबलता किती कोणी किती काही म्हणो ती स्पष्ट दिसलेली आहे. त्यांनी म्हटलेलं की मी स्वतः माघार घेतो यासाठी की नातवासाठी, हे स्पष्ट झालेलं आहे. ऐकत नाही का नवीन पिढी, पहिला प्रश्न हा. आणि दुसरं, कसे काय जाणार हे सगळे नेते जनतेला आणि हे सांगणार किंवा कार्यकर्त्यांना हे सांगणार मेळाव्यांमध्ये की बाबा पक्षासाठी काम करायला हवं, पक्ष निष्ठा ठेवायला हवी, सांगा. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्यांनी कसं वागावं याचं उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते पवार साहेबांनी दिलं. आणि मोठं पद घेण्याची जेव्हा पाळी येईल, वेळ येईल, तेव्हा ते पद तसंही लोकशाहीमध्ये घेता येतं, नंतर निवडून येता येतं, ही एक सोय आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की कार्यक्षमतेच्या आधारावरच आपण जनतेसमोर जात असतो आणि कार्यकर्त्यांचा जिथपर्यंत आपण बोलला तर कार्यकर्ते ऍडजस्ट झालेले आहेत. म्हणजे पवार साहेबांच्या नावाने काढली तर आपण फार मोठी यादी आपल्याला काढता येईल की त्यांनी अनेक सामान्य घरातले मुलं आहेत त्यांना मोठ्या मोठ्या पदावर जे आहे ते बनवलेलं आहे. आता माझ्यासारखा एखादा दुर्दैवी राहू शकतो, त्यांचं लक्षच गेलं नसेल कदाचित, पण असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. लोकशाही खूप प्रामाणिक कमेंट होती वैभव. आणि तुम्हाला खरंच चांगलं काम करताना आम्ही बघतोय वर्षानुवर्ष.
बोला बोला. हा, तर त्याच्यामुळे कार्यक्षमता हा मूळ मुद्दा जो आहे हा मूळ मुद्दा असला पाहिजे. कारण देश एका उंबरठ्यावर आहे आज. इथून आपल्याला टेक ऑफ स्टेज म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मी टेक्निकल थोडंसं आहे पण इथून आपल्याला पुढे जायचं असेल तर ॲग्रो इंडस्ट्रीज आहे, ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री याच्यामध्येच आपल्याला पुढे जावं लागेल. पवार साहेबांची गरज आता फक्त एका पक्षाला नाही देशाला आहे. 2004 ते 2014 त्यांनी अन्नधान्याचा कोठार बनवलं देशाला. आता ॲग्रो प्रोसेसिंग साठी सुद्धा त्यांची गरज लागणार आहे. म्हणजे मी पक्षातीत बोलतो हे, मी त्यांना काम करताना पाहिलं आहे आणि त्यांची जी अचाट इच्छाशक्ती जी आहे त्याची सुद्धा गरज लागणार आहे. फलोद्यान योजनाचा अभ्यास सगळ्या पक्षाच्या लोकांनी करावा. दुष्काळामध्ये कशा पद्धतीने मोह के धागे अजीब आहे सर. अहमदनगर बेल्ट कसा उभा नक्कीच नक्कीच. मात्र सध्या बॅकफुटवर यायला लागलेल्या नातवामुळे ना हा खूप मोठा प्रश्न आहे. मी अतुल येतो पुन्हा तुमच्याकडे. अंकुश काकडे देखील आपल्यासोबत. अंकुश काकडे, कशा प्रकारे जाणार नेते सगळे आता जनतेसमोर आणि आणि मुलं फार बंडखोर निघतायत का हल्लीची? इतर पक्षातील नेत्यांची मुलं त्यांचं ऐकतायत की नाही यावरती भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये काय चाललं असेल त्यांनी पाहावं. पण पवारांच्या कुटुंबियामध्ये पवार सांगतील तीच पूर्व दिशा असते हे मात्र निश्चित. त्यांचा शब्द कुठेही डावलला जात नाही. पण गेले 15 दिवस पवार साहेब वेगळं सांगत होते आणि आता कार्यकर्त्यांची इच्छा असं त्यांनी म्हटलेलं. मी ऐकून घ्या ना. आपण म्हणून म्हणालो ना की तुम्ही मला पुढचा प्रश्न विचारणार आहात. बद्दल काय नाही पवारच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्याची क्षमता असलेला सध्या आमच्या पक्षाकडे तो एकमेव उमेदवार आहे. आमच्या पक्षातील सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलंय की पार्थ पवारला तिकीट द्या म्हणून त्या ठिकाणी पवारला तिकीट दिलं जाणार आहे. तो ऐकत नाही म्हणून त्याला तिकीट दिलं जात आहे. हे म्हणणं सबसे चुकीचं आहे. पवारांच्या घरामध्ये अंतिम शब्द पवारांचा आहे. तो कोणीही पवार कुटुंबीय डावलत नाही. हो नाही पण पवार साहेब बोलत जेव्हा होते तेव्हा त्याचा म्हणण्याचा अर्थ एक तोच होता की हतबल तर स्पष्ट दिसलेली होती. शिरसाट, अगदी लास्ट कमेंट तुमच्याकडनं. नवीन पिढी आणि जुनी पिढी याच्यातला संघर्ष हा नेहमीच चालत आलेला आहे. 50 वर्षापूर्वी आई वडील काँग्रेसमध्ये, कम्युनिस्टमध्ये आणि मुलगा शिवसेनेमध्ये हा फरक होता. आजही तो आहे. आज भाजपचं अट्रॅक्शन, भाजपची विचारधारा आणि खंबीर मोदीजींचं नेतृत्व याने युवकांना आकर्षित केलेलं आहे. त्यामुळे आता सर्व पक्षातील सर्व घरातील युवक भाजपकडे येतात. हे अतिशय स्वाभाविक आहे. याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. बरं चला अगदी लास्ट कमेंट सुनील जाधव तुमच्याकडे. सुनील जाधव अगदी लास्ट कमेंट. बोल. नाही मुलं ऐकत नाही म्हणण्यापेक्षा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतोय. तरुण पिढी ना आजच्या दिशेला सर्व ऐकता पण घरातून काय सांगितलं जातं त्याच्यानंतरच निर्णय घेतला जातो. असं वाटतं तुम्हाला हे सगळं आता सध्याचे वारे बघून? चला खूप धन्यवाद सगळ्यांचे. निर्णय घेतला जातो. अतुल लोंढे, भालचंद्र शिरसाट, अंकुश काकडे, सुनील जाधव आणि उमेश घोंगडे सगळ्यांचं खूप धन्यवाद. शेवटी जातात इतकं की कधीतरी हातात दगड, कधीतरी हातामध्ये सतरंजा उचलणारे कार्यकर्ते हे सगळं बघून काय विचार करत असतील हा खूप मोठा प्रश्न आहे. अर्थात तो ज्याचा प्रश्न आहे. जनता सब जानतीये, काही वेगळं सांगायला नको. मात्र कोणता झेंडा घेऊ हाती असं अनेक कार्यकर्त्यांना बघून झालेलं असेल काही वेगळं सांगायला नको. फक्त आपण म्हणजे तुम्ही आणि आम्ही कमनशिबी, कारण अशा एखाद्या मोठ्या घराण्यामध्ये, राजघराण्यात आपण जन्माला आलेलो नाही आहोत. गजल इथे सामन्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV 9 मराठी. माझ्या घरातल्या मुलांनी माझ्याकडे हट्ट करणं ह्याच्यात काही घेईल नाही. पण दुसऱ्याच्या घरातल्या मुलांचा हट्ट मीच पुरवावा त्याचे आई वडील असताना काय वाटेल त्याच्या आई वडील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.